हवामान खात्याच्या वतीने धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यानंतर मुसळधार पाऊस असा धुळे जिल्ह्यात झाला आहे। आता देखील हवामान खात्याच्या वतीने रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि जास्त झालेल्या पावसामुळे आता पांझरा नदीला मोठा पूर आलेला आहे। जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे साक्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा या धरणातून तब्बल 12,000 क्युसेस पाणी हे पांझरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता पांझरा नदी ही जी काही शहरातून वाहते या शहरातील या ठिकाणी हा जो काही फरशी पूल आहे हा फरशी पूल आता पाण्याखाली गेलेला आहे। 12,000 क्युसेस पाणी हे आता सोडण्यात आलेले आहे। टप्प्याटप्प्याने या पाण्याचा प्रवाह हा या ठिकाणी पांझरा नदी सोडण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जी काही पांझरा नदी किनारी असलेली गावं आहेत या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कुठल्याही पद्धतीने नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असं देखील प्रशासनाने सांगितलं आहे आणि त्यामुळे आता सध्या धुळे शहरातील हा जो फरशी पूल आहे हा फरशी पूल सध्या पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर महापालिकेच्या वतीने या ठिकाणी हा जो फरशी पुलाचा रस्ता आहे हा रस्ता आता महापालिकेच्या वतीने त्यांची गाडी लावून हा बंद करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून धुळे शहराला आणि जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर अनेक प्रकल्प धुळे जिल्ह्यातले या पावसामुळे मात्र भरलेले आहेत। सध्या तरी धुळे शहरातील वाहणाऱ्या पांझरा नदीला मोठा पूर आल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत। मनीष माचोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।